अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात गेल्या 1 महिन्यापासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। यामध्ये कपाशी, सोयाबीन, तूर, उडीद यासारख्या मुख्य पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आता हवालदिल झाले आहेत। महसूल विभागाच्या वतीने सदर नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यात आली। यामध्ये दर्यापूर तालुक्यात 3 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याचा अहवाल महसूल विभागाने वरिष्ठांकडे सादर केलाय, तर उर्वरित 5 मंडळांमध्ये सततच्या पावसाने पिकांचे नुकसान झाल्याची माहिती महसूलच्या वतीने देण्यात आली आहे। परंतु दर्यापूर तालुक्यात 8ही मंडळांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले असून सर्व मंडळातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक देण्यात आली। या संदर्भात तहसीलदार रवींद्र कानडजे यांना निवेदन घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली। दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अभय गावंडे यांनी दिलाय। निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दर्यापूर तालुक्यामध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सुद्धा जो सततचा पाऊस जो सुरू आहे, या पावसामुळे अतिवृष्टीचं काही दिवशी अतिवृष्टी झाली, 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आणि त्यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद हे पिकं निस्तनाभूत झाले आणि जे खरीप पिकं म्हणजे लांब दूरवरची जी पिकं आहे त्याच्यामध्ये तूर असेल, कापूस असेल, ही पिकंसुद्धा आता बाद होण्याच्या मार्गावर आहे। शेतकऱ्यांचे सर्व पैसे निंदाले लागले, त्याच्यानंतर कृषी केंद्राचे औषधं त्यांनी मारले, फेरं मारले, सर्व हे पैसा शेतीत गेल्यानंतर सुद्धा हातचा सगळा पैसा निघून त्यांच्या गेला, पण तरीसुद्धा कपाशीची जी हाईट जी आहे हे 1 हिताच्या वर अजूनही वाढली नाही। त्याच्यामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती आहे। ही गंभीर परिस्थिती जर लवकर सुधारणा याच्यात झाली नाही, लवकरात लवकर शासनाने याच्यामध्ये लवकरात लवकर दखल घेऊन पंचनामे त्वरित करावे। पंचनामे त्वरित केल्यानंतर लवकरात लवकर दिवाळीच्या आधी रोख रक्कमा शेतकऱ्यांच्या हातात द्याव्यात, नाहीतर शेतकरी हवालदिल आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही आणि फार मोठा याच्यामध्ये शासन दोषी जबाबदार राहील। आणि जर अशी परिस्थिती उद्या आली तर फार मोठा या महाराष्ट्रामध्ये, या अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा फार मोठा जनक्षोभ तयार होईल आणि याच्यासाठी सर्वस्वी शासन जबाबदार राहील। आणि यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं फार मोठं आंदोलनसुद्धा हाती घेण्याच्या तयारीत या संदर्भात आहोत। आणि या प्रसंगी आम्ही तहसीलदार साहेबांना हेच सांगितलं की ही जर परिस्थिती लवकरात लवकर आटोक्यात आली नाही आणि शासनाकडून जर रोख रकमेच्या स्वरूपात मदत जर मिळाली नाही तर आम्हाला फार मोठं आंदोलन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं हातात घ्यावं लागेल, सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं घ्यावं लागेल अशी या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती केली आहे। या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।